हाय स्टुडंट, विजया मॅथ्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आजचा क्वेश्चन वयवारीवरचाच बघत आहे का तर वयवारीवर डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन विचारले जाते, त्यामुळे लक्ष द्या. बघा, स्कॉलरशिप, एटीएस, एनएमएस या परीक्षेसाठी हा क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे सगळ्यांनी हे लेक्चर माझं शेवटपर्यंत बघायचे. आता तुम्हाला क्वेश्चन काय म्हटलेलं आहे? अजयचे वय रमेशच्या वयाच्या 3/2 पटीपेक्षा 3 ने कमी असून धोंडिबाच्या 4/7 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. तर धोंडिबाचे वय 70 वर्ष आहे, तर तिघांच्या वयांची बेरीज किती? खूप छान सोप्या पद्धतीने मी क्वेश्चन समजून सांगणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत लेक्चर बघायचे. बघा, अजयचे वय म्हणजे आपल्याला अजयचं वय कोणापेक्षा 3 पटीपेक्षा 3 ने कमी आहे रे? रमेशच्या. बरोबर आहे? रमेशच्या वयाच्या 3 पटीने. पट म्हणलं की आपण गुणाकार करतो. मी पाठीमागच्या लेक्चर मध्ये सांगितलेल्या युट्यूबच्या सगळ्यांनी ते पण लेक्चर बघायचंय. रमेशच्या वयाच्या 3/2 पटीपेक्षा 3 ने कमी. कमी म्हणलं, जास्त म्हणलं की कमी म्हणलं की मायनस घ्यायचं, जास्त म्हणलं की प्लस घ्यायचं. हे गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे आजचे वय रमेशच्या वयाच्या 3/2 पटीपेक्षा, पट म्हणलं की गुणाकार घ्यायचं, 3 ने कमी आहे. पुढे काय सांगितलं? अजयचंच वय धोंडिबाच्या वयाच्या अजयचंच वय सांगितले. अजयचंच कंपॅरिझन केलंय रमेश सोबत आणि धोंडिबा सोबत. अजयचं वय धोंडिबाच्या वयाच्या 704 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. म्हणजे आपल्याला अजयचं वय हे कोणाकोणासोबत कंपॅरिझन करून दिलेले? रमेश आणि धोंडिबा. मग आता आपल्याला धोंडिबाचं वय दिलेलं आहे. किती वय दिलेलं आहे? 70. मग धोंडिबाच्या ठिकाणी आपण 70 ठेवूयात का तर आपल्याला धोंडिबाचं वय माहिती आहे. 4/7 अधिक 2 7 एके 7, 7 10 70. अजयचं वय निघतंय आता आपल्याला. बघा, अजय बरोबर 4 10 40, 40 अधिक 2 म्हणजे किती झालं रे? अजयचं वय 42 वर्ष आलं. ऑलरेडी आपल्याला धोंडिबाचं वय त्यांनी दिलेलं आहे 70 वर्ष. अजयचं वय मिळालं. आता रमेशचं वय काढू. मग आता ही कंडिशन घ्या, अजयचं वय हे रमेशच्या वयाच्या 3/2 पटीपेक्षा 3 ने कमी. मग आपल्याला अजयचं वय माहित आहे 42. मग अजयच्या ठिकाणी 42 ठेवलं. रमेश गुणुले 3/2 वजा 3. मग हे वजा इकडे गेला काय होणार आहे? अधिक होणार. की काय होणार? अधिक. रमेश गुणुले 3/2. आता बघा, 42 आणि 3 किती झालं रे? 45 बरोबर रमेश गुणुले 3/2. आता ही 2 खाली गुणाकारात इकडे गेल्या वर जाणार, खालीचं भागिलेचं वर गुणाकारात जाणार, गुणाकाराचं इकडे देणार. म्हणजे 45 गुणुले हे छेदस्थानचं वर अंशस्थानी 2 येत आहे आणि अंशस्थानचं खाली छेदस्थानी जाते 3 बरोबर रमेश. बघा, 3 एके 3, एक राहिले 3 5 15, 15 दुनी 30. म्हणजे रमेशचं वय किती मिळालं रे? 30 वर्ष. किती मिळालं? 30 वर्ष. आता आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय? तर आपल्याला क्वेश्चन असा विचारलाय की तिघांच्या वयांची बेरीज विचारली. मग तिघांचं वय म्हणलं आपल्याला माहिती आहे रमेश प्लस धोंडिबा प्लस अजय. मग रमेशचं वय किती आहे? 30. धोंडिबाचं वय किती आहे? 70. म्हणजे क्वेश्चनिंग मध्ये दिले ना. अजयचं वय किती आहे? 42. मग 70 आणि 30 किती झालं? 100. 100 आणि 42 किती झालं? 142. म्हणजे तिघांच्या वयांची बेरीज एकूण किती आली रे? 142. ऑप्शन नंबर किती आपला? 3. सगळ्यांना गणित समजलं असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा आणि लाईक करा. आणि असेच आणखीन जर तुम्हाला वयवारीवरचे क्वेश्चन बघायचे असतील तर माझं ऑनलाईन लेक्चर चालू आहे. ज्याला कोणाला जॉईन करायचं असेल त्यांनी मला कमेंट्स मध्ये मेसेज करा. मी तुम्हाला नक्की त्याच्या डिटेल्स देईल आणि तुम्ही जॉईन करू शकता.